निर्दोष आहे ना तुझ्यासाठी. तू तिला माफ करायला तयार झालाय. कर, तू तिला माफ कर. तू तिला माफ करून स्वतःचा जेवढा मोठा अपमान करतोयस ना, त्याहून जास्ती अपमान तू मावशीचा, आत्याचा आणि या घरातल्या लोकांचा करतोयस एवढं लक्षात ठेव. मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती सत्यजित. काय झालंय काय प्रिया? नाही, एरवी तू फार मंजिरीची मैत्रीण असल्यासारखी वागत असतेस, नेहमी तिची बाजू घेऊन बोलत असतेस. आईचं मी समजू शकतो ग, तिला मंजिरी या घरात नकोच आहे म्हणून ती उघडपणे मंजिरीच्या विरोधात बोलते. पण तू हे आज असं का बोलतेस मला कळत नाही. आली ना तुला ही शंका? माझ्याबद्दल ही शंका आली ना? पण बरं झालं, यावरून तुझ्या लेखी माझ्याबद्दल काय किंमत आहे ना हे मला कळलं. तसंही मला या घरात काही बोलायचा हक्क नाहीच. मग मी कोणावर काय आरोप करणार? काय संबंध आहे माझा? हे बघ प्रिया, तू आता टोक गाठतेस. असंच मला तुझ्याबद्दल वाटतं. सत्यजित, मी तर या घरात भांडण नको, वाद नको म्हणून सगळ्यांची मनं राखण्याचा प्रयत्न करते. मी टोक गाठते असं जर तुला वाटत असेल तर ठीक आहे, पण मी ना कोणाची बाजू घेते ना कोणाच्या विरुद्ध बोलते. त्यातून तुला जो विचार करायचा आहे तो तू करायला मोकळा आहेस. हे बघ प्रिया, सत्यजित प्लीज, मी या जगात एकटी आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिलंस तू मला. सो प्लीज मला एकटीलाच राहू दे.